देशमुख यांना न्याय मिळावा, संबंधित आरोपींवर कारवाई व्हावी, वाल्मिक कराड जो संशयित आरोपी आहे त्याला मुख्य आरोपी करण्यात यावा, अशा प्रकारच्या काही मागण्या आहेत। आणि या मागण्यांसाठी म्हणून हा विराट मूकमोर्चा हा बीडमध्ये निघालेला आहे। त्याची ही दृश्य बीडमधून आपण पाहतोय। हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। हे दृश्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ ज्यावेळी हा मूकमोर्चा पोहोचला त्यावेळीचे दृश्य। मोठ्या प्रमाणात नागरिक हे या मूकमोर्चामध्ये विराट मूकमोर्चामध्ये सहभागी झालेत। तर राजकीय नेते, सर्वपक्षीय राजकीय नेते सुद्धा या मूकमोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। हजारोंच्या संख्येने नागरिक हे या विराट मूकमोर्चामध्ये सहभागी झाले। त्याचे हे दृश्य बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जनसागर उसळलाय असं म्हणावं लागेल। खरं तर सर्वपक्षीय, सर्व जातीतील, सर्व धर्मातील नागरिक हे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, आरोपींवर गुन्हे दाखल व्हावेत, आरोपींवर कारवाई व्हावी, आरोपींना ताब्यात घेण्यात यावं यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेले आहेत। आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय। हे सगळं थेट प्रक्षेपण आहे, लाईव्ह दृश्य आहेत बीडमधून खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर ही आपण दोन लाईव्ह दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये बीडमध्ये उसळलेला जनसागर आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये सुद्धा याच मोर्चा संदर्भातले दृश्य हे आपण पाहतोय। अगदी हातात काळे झेंडे, भगवे झेंडे, हातात फलक, संतोष देशमुख यांचा फोटो असलेले फलक, काही मागण्या करणारे फलक, सरकार आमचा असंतोष पहा असा आशय लिहिलेले फलक सुद्धा या नागरिकांच्या हातात पाहायला मिळतात। तर ज्या ठिकाणी हा मोर्चा संपणार आहे तिथे एक स्टेज सुद्धा उभारण्यात आला। या मोर्चा संदर्भात, या मोर्चात सहभागी होत असलेल्या राजकीय सामाजिक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात। आपण त्या प्रतिक्रिया पाहू। भूमिका आहे की तुम्हाला खरा आरोपी माहित आहे, तुम्हाला तो मोरक्या वाल्मिक कराड माहित आहे, त्याला अटक करा पहिलं। जे काय खरं आहे खोटं सगळं बाहेर येईल। आणि जे मंत्री आहेत, ज्यांना तुम्ही मंत्री केलंय, जे त्यांचे वाल्मिक कराडचे जवळचे आहेत, ते स्वतः म्हणतात, स्वतः पंकजाताई म्हणतात, त्यांचे बहीण म्हणतात, त्यांचा पान सुद्धा हलत नाही त्यांच्याशिवाय, एवढं सगळं बोललं जातं आणि तरी सगळं शांत आहे। हे बघा, जर एका आरोपीला जर पकडायचं असेल तर पोलीस प्रशासनाने ठरवलं तर 24 तासामध्ये पकडते। या प्रकरणात 18 दिवसामधल्या सुद्धा त्यांचे कॉल रेकॉर्ड काढा। सुरुवातीच्या पासून जे झाले होते ते परळीलाच होते, बरोबर आहे। हे जेव्हा ह्या प्रशासनाने, सरकारने जेव्हा एसपींची बदली केली, नवीन एसपी आल्यानंतर ते फरार झालेले आहेत। मग इतके दिवस त्यांना मदतच झालेली आहे ना, बरोबर आहे ना। आणि तुमच्या निकटवर्ती असल्यामुळं, तुम्हाला आपले निकटवर्ती कुणी असलं तर त्याला मग जमा करायची जिम्मेदारी पण तुमची आहे ना याच्यावरती। काय बघा, मी मास्टर माइंड म्हणून डायरेक्ट वाल्मिक कराडचं नाव हे सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासूनच घेतलेलं आहे मी। आणि सभागृहात सुद्धा बोललेलो आहे मी की त्यांना ह्या जो 302चा जो कट आहे त्याच्यामध्ये त्याचा आरोपी करून त्याला अटक त्याची झाली पाहिजे। आणि ज्या पद्धतीने सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांनी तिथं मांडलं, किंवा आपण बघितलं असेल की तिथं भाजपच्या आमदारांनी सुद्धा मांडलं, जिल्ह्यातल्या लोकांनी, ही जी माणुसकीची हत्या झाली ही क्रूर पद्धतीने झाली, हे सर्व महाराष्ट्राने बघितलं। कसं आहे, रात्री 11:15 ते 11:30च्या मध्ये मला एका व्यक्तीने 2 माझे नॉर्मल कॉलवर केले आणि म्हणाले की तुम्ही व्हॉट्सअप कॉलवर या। व्हॉट्सअप कॉल माझे अननोन नंबरसाठी सायलेन्स असल्यामुळे मी त्यांना नुसतं टेक्स्ट केलं, तुमची माहिती जी आहे ती तुम्ही मला टेक्स्ट करा। त्याच्यावर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यापैकी पहिले 2 मेसेजेस मी टाकल्या त्यांनी मी वाचलं, ब्लू टिक दिसल्याबरोबर त्यांनी ते डिलीट केले। तर त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या तिन्ही आरोपी पुढे मिळणार नाहीत, कारण त्यांचे मर्डर झालंय आणि 3 प्रेतं जी आहेत ती कर्नाटकाच्या बॉर्डरवर मिळाली आहेत। आता ह्याच्यात किती तथ्य आहे किती नाहीये, तो राजकीय पेरलेला होता की नाही मला नाही माहिती। कमी करून द्यावी। सर्वांना विनंती आहे की बाजूला थोडंसं होऊन। तर या काही राजकीय प्रतिक्रिया, सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या। सर्वांचं म्हणणं एकच आहे की या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जावी। खरं तर वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करण्यात यावं ही सुद्धा मागणी। आपले प्रतिनिधी किरण ताजने जे या सगळ्या मोर्चाचं वृत्तांकन करतायत ते आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून काही अधिकचा तपशील जाणून घेऊया। किरण, हा मोर्चा नेमका आता बीडच्या कोणत्या भागापर्यंत पोहोचलेला आहे, कुठपर्यंत हा मोर्चा जाणार आहे, आणि राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत, त्यांची जी मागणी आहे ती आपण ऐकलेली आहे, आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे?
विक्रम, खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा येऊन ठेपलेला आहे. या सगळ्या संबंधी आता सर्वपक्षीय नेत्यांकडनं या ठिकाणी आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं जातं आणि त्या निवेदनानंतर आता हे सर्वपक्षीय नेते ज्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी या निषेध मोर्चाचं रूपांतर आता सभेमध्ये होतं आणि यामध्ये प्रामुख्याने सर्व पक्षीय नेते मार्गदर्शन करणार आहे. ते आपल्या या सगळ्या दरम्यान आपल्या भाषणाच्या दरम्यान नेमके काय मागणी करतात ते देखील बघावं लागेल. मात्र एकूणच जर परिस्थिती बघितली तर आक्रोश या सगळ्या दरम्यान या मोर्चेकऱ्यांचा बघायला मिळतो. यामध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये असलेले जे मारेकरी आहे त्यापैकी अद्यापही काही मारेकरी पोलिसांच्या हाती नाहीये आणि त्यामुळे अशा सर्व परिस्थितीमध्ये हा रोष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये या उर्वरित आरोपींना नेमकं कोण अभय देत आहे यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर वाल्मिक कराड ज्याचा या सगळ्या संबंधी महत्वाचा रोल आहे, तो मास्टर माइंड आहे अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याला या सगळ्या दरम्यान अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी या दरम्यान केली जाते. वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील त्या सगळ्या काळामध्ये या मोर्चेकऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे सर्वपक्षीय नेते नेमके काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून बीडकरांचा आजच्या दिवशीचा हा आक्रोश हजारोंच्या संख्येनं या संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाला. विक्रांत. बरं किरण, आतापर्यंत नेमके कोणकोणते राजकीय नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेत आणि साधारण या आंदोलकांचा आकडा किती लावता येईल? कारण तुम्ही तिथे सकाळपासून प्रत्यक्ष हा सगळा मोर्चा कव्हर करताय, वृत्तांकन करताय, साधारण कितीच्या संख्येने हे सगळे आंदोलक असतील? साधारणपणे जर बघितलं तर 40 ते 45 हजाराहून अधिक मोर्चेकरी या सगळ्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्याचा आपल्याला एक अंदाज लावता येईल. आणि जर या निषेध मोर्चामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर आमदार सुरेश दस असतील, त्यासोबतच आमदार संदीप क्षीरसागर असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील आणि याशिवाय छत्रपती संभाजीराजे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. याशिवाय स्थानिक पातळीवर असलेले जे नेते आहेत, सर्वपक्षीय नेते, ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि एकूणच त्या संपूर्ण प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचं राजकारण ज्या कुटुंबाच्या भोवती फिरतं त्या मुंडे परिवारावर देखील या सगळ्या दरम्यान अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय अशा स्वरूपाचं म्हणणं देखील त्या सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशा स्वरूपाची मागणी करण्यात आलेली आहे. आता सध्याच्या घडीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर हजारोच्या संख्येनं हे सगळे मोर्चेकरी आहेत आणि यामध्ये विविध आशयाचे फलक या मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये आहेत. त्यामध्ये एकूणच बीड जिल्ह्याचा जो बिहार झालाय अशा स्वरूपाचा उल्लेख अनेक फलकांवर बघायला मिळाला. त्याशिवाय वाल्मिक कराड यांच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची ईडीच्या माध्यमातून चौकशी करावी अशी एक मागणी करण्यात आली. याशिवाय या संपूर्ण प्रकरणामध्ये माणुसकीची हत्या झाली आहे, आता न्याय पाहिजे अशा स्वरूपाची अर्थ हक देखील या मोर्चेकऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण मोर्चाची राज्यकर्ते, शासनकर्ते नेमकी कशा स्वरूपाची दखल घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. विक्रांत. खरंय किरण, ही दृश्य पाहायला मिळतात. जितेंद्र आव्हाड, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आता या मंचावर पोहोचलेले आहेत, या स्टेजवर पोहोचलेले आहेत. सर्व नेते आता हळूहळू या मंचावर येतील. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आता या मोर्चाचं रूपांतर हे सभेमध्ये होईल आणि सर्वपक्षीय आमदार नेमकी काय भाषण करतात, नेमकं काय वक्तव्य करतात, नेमक्या काय मागण्या करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आपण पाहतोय सर्वपक्षीय नेते हे आता या मंचावर पोहोचायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अगदी भाजपचे आमदार असलेले सुरेश धस जे आष्टी विधानसभेचे आमदार आहेत ते सुद्धा या मोर्चात सहभागी होते. प्रकाश सोळंके हे सुद्धा या आंदोलनात, या मोर्चामध्ये सहभागी होते. संदीप क्षीरसागर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, ते सुद्धा मोर्चात सहभागी होते. अंजली दमानिया, ज्योती मेटे, मनोज जरांगे पाटील, जितेंद्र आव्हाड हे सगळे नेते, सामाजिक कार्यकर्ते हे या मोर्चामध्ये सहभागी होते. खरं तर 9 डिसेंबर रोजी
संतोष देशमुख यांचं अपहरण झालं. अवघ्या 3-3.5 तासात त्यांचा मृतदेह हा रस्त्याच्या कडेला सापडला. त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, अनेक खुणा होत्या, अनेक वार करण्यात आलेले होते. त्याचे व्रण दिसत होते. त्यांचे डोळे लायटरनं जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मग ग्रामस्थ आक्रमक झाले. रात्रभर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या मांडण्यात आला, आक्रमक मागणी करण्यात आली. त्यानंतर अगदी हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा याचे पडसाद या घटनेचे पाहायला मिळाले. विरोधकांकडून जितेंद्र आव्हाड असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. सुरेश धस जे सत्ताधारी पक्षाचे, भाजपचे सत्तेतील सर्वात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या प्रकरणात विविध मागण्या करण्यात आल्या. आका हा शब्द खरं तर सुरेश धस यांनी वापरला आणि त्या आका या शब्दाचे बॅनर आपल्याला आज सुद्धा आपल्याला कार्यकर्त्यांच्या, आंदोलकांच्या हातात पाहायला मिळत आहेत, मोर्चेकऱ्यांच्या हातात पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर अधिवेशनामध्ये हा सगळा प्रश्न उपस्थित झाला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करणार असं आश्वासन दिलं, सर्वांना आश्वस्त केलं. बीड जिल्ह्याचे SP अर्थात पोलीस सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर आज हा भव्य मोर्चा बीडमध्ये निघतोय. या मोर्चा संदर्भात भाजपचे आष्टी विधानसभेचे आमदार असलेले सुरेश धस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, आपण ती प्रतिक्रिया पाहूया. त्यांच्या पत्नीचे झाले, आता होणार ना, चौकशी करणार, पोलीसच्या पद्धतीने तपास करणार आणि पोलिसांचा तपास ज्या दिशेने जाईल तो जाईल. पण मला असं वाटतं की त्यांचे जे आका आहेत, ह्या आकांचे आका त्यांनी जर 1 मिनिटात सांगितलं तर वाल्मिकांना सरळ पोलीस स्टेशनला येऊन हजर होतील. तुम्ही सातत्याने आका हा शब्द वापरताय. आज इतका विराट मोर्चा निघतोय, आजच्या दिवशी तो आका नेमका कोण हे तुम्ही स्पष्टपणे सांगणार आहात का? हो, सांगू ना. ओके. प्राजक्ता माळीच्या अभिनेत्रीने काल तुमच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलं. त्यांचा गैरसमज झाला असेल. मी काय वक्तव्य केलं आहे ते मीडियाच्या समोर आहे. मी त्यांना प्राजक्ता ताई म्हणालेलो आहे आणि जर काही वाईट वाटलं असेल तर ते रीतसर कायदा आहे, हे आहे, महिला आयोग आहे, तिकडे त्यांनी कंप्लेंट कृपया दाखल करू नये. कारण माझा बाईट पाहावा आणि बाईट पाहिल्याच्या नंतर आणि मला वाटतं हे असं जे काय आहे, ह्याला उचकव, त्याला हे कर, हे संतोष देशमुखच्या खून प्रकरणावरून हा जो सध्या सगळा मीडिया आणि सगळ्याचा फोकस संतोष देशमुख खून प्रकरणावरती आहे, लोकांचा क्षोभ आहे. तर हा हटवण्यासाठी हे असलं काहीतरी चाललं आहे, एवढंच मला त्यातलं म्हणायचं. तर सुरेश धस यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. आकांचा आका कोण आहे त्याने जर सांगितलं तर वाल्मिक कराड थेट पोलीस स्टेशनला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र आका नेमका कोण आहे हे आतापर्यंत सुरेश धस यांनी आतापर्यंत सांगितलेलं नाहीये. आज ते मी नाव घेणार अशी त्यांनी प्रतिक्रिया पुढारी न्यूजशी बोलताना दिलेली आहे. तर ही आपण दृश्य पाहतोय. नरेंद्र पाटील, माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील सुद्धा या मंचावर पोहोचलेले आहेत. जितेंद्र आव्हाड पोहोचलेले आहेत. त्यांना दोघांमध्ये काहीशी बातचीत सुद्धा सुरू आहे. त्याचे दृश्य आपण पाहतोय. बीडमध्ये हा भव्य असा विराट मुकमोर्चा काढण्यात आलेला आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात यावं. सोबतच वाल्मिक कराड जो संशयित आरोपी आहे त्याला मुख्य आरोपी करण्यात यावं यासाठी म्हणून मसाजोग गावाचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा निघत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी वैजनाथ सुरवसे हे बांधव जे आहेत ते अमरण उपोषणाला बसले. त्या ठिकाणी आज त्यांचा पहिला अमरण उपोषणाचा दिवस आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय वाटतं तुम्हाला? भावना अनावर झाल्यात, अश्रू अनावर झालेत, काय वाटतं? मला सगळ्यात महत्वाचं दुःख असं वाटतं की आज 19वा दिवस आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपलेत की काय. आज आमचा जो बांधव मेलेला आहे, आज सर्व समाजाचा आणि सर्व जाती बांधवाचा जरी नसला तरी माझा समाज बांधव आहे. मग मुख्यमंत्री आम्हाला न्याय का देत नाहीये? आज सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, आज परळीतल्या मसाजोगच्या सगळ्या जनतेला माहिती की यांचा मारेकरी हा धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि त्याचं हे प्रचार जे पक्षातील लोक त्याला जे सपोर्ट करतात का करतात हे कळत नाही. आता माझी सगळ्यात महत्वाची मागणी आहे की धनंजय मुंडेचा राजीनामा कॅबिनेट मंत्री पदाचा घेत नाही आणि जे अजित पवार आहेत याला पक्षातून याची जोपर्यंत हकालपट्टी होत नाही आणि माझ्या संतोष भाऊच्या परिवाराला जोपर्यंत अन्याय मिळत नाही आणि या खंडणी कोरावर जोपर्यंत सरकार फाशीची सजा देत नाही, ह्या ठिकाणी माझा जीव गेला तरी हरकत नाही, मी उपोषणातून उठणार नाही. हे अतिशय भावूक झालेले आहेत आणि मयत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी, नसता मी माझं आमरण उपोषण असं सुरू ठेवेल असा इशारा देखील या माध्यमातून
आहे.